मॉजरेला एग बन हा ज्यूसी येतो मस्त. काही मित्रांनी मिळून आणि आम्ही मिळून ही गाडी चालू केली. आपले स्वतःचे क्रिएट केलेले प्रोडक्ट्स आहेत जे तुम्हाला अख्ख्या पुण्यात काय अख्ख्या महाराष्ट्रात खायला मिळणार नाही कुठे. ही आपली ती स्पेशल चटक चिकन बुर्जी विथ पलटी ऑफ फ्राय. रोटी पराठ्यामधले रॅप ट्राय केलेच असतील. आमच्या इथला स्पेशल अंड्यामध्येच रॅप केलेला रॅप. अरे बाप रे बाप. तर नमस्कार मंडळी, आज आपण स्ट्रीट फूडच्या शोधात अशा एका ठिकाणी आलोय. तिथे भरमसाठ अशी अंड्यामध्ये व्हरायटी मिळते. म्हणजे आपण अंड्यामध्ये ऑमलेट, बुर्जी आणि काही स्पेसिफिक पदार्थ सोडले तर दुसरं आपण मोस्टली काही खात नाही किंवा बनवतही नाही. तर अंड्यामध्ये इथे रॅप्स पासून बर्गर पासून ते काय सांगू तुम्हाला, इतका जास्त मेन्यू इथे मिळतोय. आणि स्पेसिफिकली इथे आपण एक व्हायरल आयटम ट्राय करायला आलोय, तुम्हाला व्हिडिओमध्ये समजेलच. तर नमस्कार, मी गीतेश, तुमचा व्हिडिओ फ्रीक्स. आणि आज आपण आलोय अतिथी हॉटेलच्या अगदी ऑपोजिट असलेल्या वडगाव मधल्या या अंडेबाजमध्ये. तर या अंडेबाजच्या मेन्यू मध्ये काय काय आणि इथे काय शिजते, चला आपण जाऊनच बघूया. तसं बघायला गेलं तर ही सगळी खाऊ गल्ली सारखीच आहे आणि इथेच आहे ते अंडेबाज. मग बघूया आता की इथे जो आयटम मिळतोय. दादा नमस्कार. हॅलो. हे अंडेबाज नाव ऐकून आम्ही आलोय स्पेशली, आणि Okay. इथे काय मिळते हे बघायला आलोय. नमस्कार, माझं नाव कार्तिक उगले. अंडेबाज ही आपलीच गाडी आहे. या गाडीवरती मी वेगवेगळ्या प्रकारचे इन्व्हेन्शन्स करतो, नवीन नवीन प्रोडक्ट्स क्रिएट करतो आणि लोकांना ते ट्राय करायला देतो. अशाच प्रकारचे आपल्याकडे बरेच व्हरायटी आहे अंड्याच्या. तुमचा मेन्यू जेव्हा मी बघितला तर रॅप्स वगैरे म्हणजे अंड्याचे आम्हाला मोजकेच आयटम्स पाहिजे होते. जसं एक तुमचं ऑमलेट झालं, बुर्जी झालं आणि एखाद दोन आयटम्स बस. त्याच्या ऊपर आपण आयटम्स बघितले नाहीयेत आणि जास्त करून ते सुरत साईडला जावं लागतं आपल्याला. ते सुरत साईडला जरा ते ग्रेव्ही आयटम वगैरे सगळे जास्त भेटतात. आपण त्याच्यावरती फोकस नाही देत जास्त. आपले स्वतःचे क्रिएट केलेले प्रोडक्ट्स आहेत जे तुम्हाला अख्ख्या पुण्यात काय अख्ख्या महाराष्ट्रात खायला मिळणार नाही कुठेच. आणि आज आम्ही त्याच्यामधला कोणता आयटम ट्राय करू शकतो? आता आपल्याकडे सगळ्यात स्पेशल आहे चिकन ज्वाला सँडविच. तो तुम्ही ट्राय करा. तोच जो म्हणजे मी आता प्रेक्षकांना तेच सांगितलं की आम्ही इथे एक व्हायरल आयटम ट्राय करणार आहोत, पण नाव डिस्क्लोज नव्हतं केलं. तर ज्वाला सँडविच असं हे जे तुम्ही सांगितलं की हे वेगळं आहे आपल्या इथे, तर तेच आपण ट्राय करूया. येस, तेच ट्राय करूया. इव्हन इथल्या लोकांना पण फार आवडतं ते. अच्छा. आणि अजून एक गोष्ट विचारायची होती की जसं मराठी लोक जास्त करून बिझनेस मध्ये उतरत नाही आणि तुम्ही तर डायरेक्ट गाडी घेऊनच उतरलेत. सुरुवात मी गाडीपासून केली. एक साधारणतः 2020 मध्ये गाडीवरती सुरुवात केली. अच्छा. काही मित्रांनी मिळून आणि आम्ही मिळून ही गाडी चालू केली. त्यानंतर या गाडीचं रूपांतर मी जरा मोठ्या ब्रँड मध्ये केलं. तेव्हा म्हणजे अंडेबाज गाडी परत विसरला नाहीत. गाडी देखील तुम्ही आता दुकान जरी थाटलंय तुम्ही तरी पण तुम्ही गाडी या दुकानात सुद्धा लावली आणि प्रॉपर असा फील येतोय की आपण गाडीवरच खातोय, पण सगळं हायजीन मेंटेन होते. बरोबर बरोबर बरोबर. हे बघा, गाडी तर कधी सुटणार नाही आयुष्यात, कारण की या गाडीमुळे एवढं सगळं नाव वगैरे मिळालेलं आहे आणि सगळ्यात सुरुवात या गाडीपासूनच झालेली आहे. त्याच्यामुळे गाडी तर काही सुटणार नाही. त्यामुळे आता ही आपली पहिलंच आउटलेट आहे आपलं. अच्छा. त्यामुळे इथून पुढे कधी पण फ्युचरमध्ये जे पण दुकान असणार आपलं त्याच्या बाहेर एक गाडी असणार म्हणजे. अच्छा. तसंच तुम्ही बघू शकता आपल्या नावाच्या खाली गाडी नंबर. बरोबर, गाडी नंबर 1 दिसलं. आणि आपल्या मेन्यू मध्ये अंडेबाज जसं नाव, हे अंडेबाज म्हणजे खूप अतरंगी नाव वाटतंय. येस. तर या अंडेबाज नावात काय? अंडेबाज हे अचानक सुचले आम्हाला. अंडेबाज नाव एक युनिक आणि एक अतरंगी नाव वाटतं की नाही. हो. एक लोकल ब्रँड दाखवायचं आहे आपल्याला, की लोकांना एक लोकल ओढ राहिली पाहिजे आपल्या ब्रँडची. आणि दादा आपल्या मेन्यू मध्ये कोणते डिफरंट टाइप्स ऑफ एग डिशेस आपण देतोय लोकांना. आपल्याकडे रॅप्स आहे, परत टोस्ट आहे, परत सँडविचेस मध्ये 2-3 प्रकारचे सँडविचेस आपल्याकडे. परत आपल्याकडे जी कच्ची पक्की बुर्जी, परत चटक चिकन बुर्जी म्हणून एक प्रकार आहे. चिकन किमा पण तुमचं गाडीच्या म्हणजे आउटलेटच्या नावाप्रमाणे हटके वाटतंय बऱ्यापैकी. बघाल तुम्ही आपल्या रॅप्सचे पण नाव जरा अतरंगी दिलेले आहे आपण. चमत्कारी चिकन रॅप, झटका चिकन रॅप. येस. नाव पण आपण हटकेच दिलेले आहेत. आणि हा जो मेन्यू आहे तो कितीपासून स्टार्ट होतो, कसं काय? आता आपला मेन्यू 69 पासून चालू होतो. ओके. ते 69 टू आपला जातो तो 139 पर्यंत. अच्छा, म्हणजे अफोर्डेबल कॅटेगरी आपण पकडू शकतो काय? येस. हे आपली ज्वालाची बेस पॅटी रेडी आहे. त्याच्यावरती आपलं एक मॅरिनेटेड चिकन येतं, जे आपण चिकन खिमा असतं पूर्ण. हे
आणि खाली जो आहे तो ब्रेड आपण रॅप करून घेतलाय. हो हो. आणि आपण मोस्टली सगळ्या ह्याच्यात आपण ब्राऊन ब्रेडच यूज करतो. अच्छा. हो. म्हणजे हेल्थचा ज्यांना Yes, कन्सर्न yes, असेल yes. त्यांना काही टेन्शन नाही. येस. ज्वाला सँडविच आहे त्याची प्राइसिंग काय आहे आता जो आता ज्वाला आपण सँडविच जो आहे एग मध्ये जातो तो 79 ला आणि अच्छा. चिकन मध्ये 139 ला जातो तो. आणि हेवी येतो चांगला तो. हा आता चिकन आता एवढ्या क्वांटिटी मध्ये पडलेलं दिसते म्हणजे बऱ्यापैकी हेवीच आहे. हेवी म्हणजे एकाचं पोट भरतं डायरेक्ट. अच्छा. आणि रॅकिंग वगैरे पण असं अनहायजिनिक सारखं नाही वाटत आहे. म्हणजे आपण अंड्याचे डिशेस बरोबर. युजली खातो तेव्हा जरा टेन्शन राहतं की बाबा कसं बनलं असेल काय नाही. तसे आपल्याकडे फॅमिली कस्टमर खूप असल्यामुळे आपण हायजीनचा जास्त विचार करतो. अच्छा. आणि फॅमिली कस्टमरचं कसं असतं, लेडीज वगैरे यांचं रस्त्यावरती स्ट्रीटवरती जाऊन खाऊ शकत नाही, त्यामुळे त्यांचा आपण विचार करून पण एक आहे इथे. ओके, आता आपण याच्यावरती एक ज्वाला मारणार. लोक बरेच मला विचारतात ज्वाला म्हणजे तिखट आहे का, तिखट आहे का? नाही, ज्वाला म्हणजे तिखट नाही, आपण याला वरनं कुक करतो डायरेक्ट. आणि हा ओपन कुक होतोय. येस येस येस. आणि लोकांचा हा पण कन्सर्न असतो की ते हेल्थसाठी चांगला आहे का, तर आपण या ठिकाणी LPG नाही वापरत, आपण हा कुकिंग फ्रेंडलीच गॅस यूज करतो जो फूड ग्रेडेड आहे. अच्छा. हा जो सँडविच आता बनतोय ज्वाला सँडविच, हा आम्हाला पुण्यात अजून कुठे ट्राय करायला भेटेल? जो ज्वाला सँडविच आहे हा तुम्हाला पुण्यात काय संपूर्ण महाराष्ट्रात कुठे खायला मिळणार नाही. चमत्कारी चिकन रॅप. रॅप तर युजली आपण रोटीचा खातो नाही तर पराठ्याचा खातो. बरोबर बरोबर. आता आपल्याकडे थोडंसं सगळे प्रोडक्ट आपले युनिक असल्यामुळे हा पण थोडासा युनिक ठेवलाय. आपला रॅप ब्राऊन ब्रेडमध्ये येतो. अच्छा. त्यामध्ये बेसला 2 एग्स आणि आतमध्ये ब्राऊन ब्रेड आणि बाकी व्हेजिटेबल्स येणार. रॅप म्हणजे बाहेरूनच डायरेक्ट अंडा. येस 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 येस. ही आपली स्पेशल चटणी, व्हेजिटेबल्स, चिकन येणार. आणि ह्या एग रॅपची काय प्राइसिंग आहे? हा 119 ला. याला थोडासा स्मोकी फ्लेवर देतो आपण. चीज हवा असेल तर चीज पण ऍड करून मिळेल तुम्हाला. टेम्पटिंग वाटायला लागलं आता अंड पण. आणि हे जे अतरंगी सतरंगी आपले जे आयटम्स आहेत ते कस्टमर खाऊन त्यांचा काय रिस्पॉन्स आहे? सगळ्यांना आवडलेलं आहे. जवळपास मला येऊन आता 7-8 महिने झाले. बरेच कस्टमर बेस बनलाय आता. प्रत्येक लोक म्हणजे आवडत आहेत. रिव्ह्यूज पण चांगले आहेत लोकांचे. सगळे म्हणताय की काहीतरी वेगळं खायला मिळालं, अंड्यामध्ये काहीतरी अंड्यामध्ये वेगळं, काहीतरी boring वेगळं. अंड्यामध्ये Yes, काहीतरी yes, वेगळं yes. खायला. असा रॅप होतो हा. हेवी वाटतं यार. येस खूपच. येस. थोडा हेवी आहे. आपले बरेच प्रोडक्ट. याच्यावरती आपण बटर पोर करणार. अरे बाप रे बाप रे बाप. याच्याने त्याला छान टेक्स्चर येतो. आता झालाय खरोखरचा ज्वाला सँडविच. हा झाला तुमचा ज्वाला सँडविच रेडी. रोटी पराठ्यामधले रॅप ट्राय केलेच असतील. आमच्या इथला स्पेशल अंड्यामध्येच रॅप केलेला रॅप. हा आहे आपला अंडेबाज एग टोस्ट. आपल्या इथे हा पण बरेच लोक प्रेफर करता खायला. हा थोडा स्वीट अँड स्पायसी येतो टेस्टमध्ये आणि याला आपण असं रॅप करून देतो. हा आपला चिकन ज्वाला सँडविच. हा रेडी झाला आपल्या इथला मॉजरेला एग बन. हा ज्युसी येतो मस्त आणि चीजी येतो. ही आपली ती स्पेशल चटक चिकन बुर्जी विथ पलटी ऑफ फ्राय. तर पुण्यातला हा व्हायरल एक्सपर्ट जो आज आपण कव्हर केला आणि इथले हे युनिक डिशेस. तर वडगावमध्ये आलं तर हे युनिक अंड्याचे जे आयटम्स आहेत ते नक्की ट्राय करा.
आणि आता आम्ही या अंड्यांच्या डिशेसवर ताव मारतोच. आपण पुन्हा भेटू पुढच्या एपिसोडमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या.